आजच्या प्रयोगाचे नाव आहे ध्वनी आणि कंपन. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे मेम्ब्रेनो फ्लूट वापरून आवाज कसा काय तयार होतो हे तपासणे. फ्लूटमध्ये स्तंभाची लांबी बदलल्यावर ध्वनीचा स्वर कसा बदलतो हे तपासणे. आता जाणून घेऊया या प्रयोगाचे तत्व. बासरीमध्ये हवा कंपनाद्वारे ध्वनी निर्माण करते. बासरीमधील स्तंभ कंपनाद्वारे ध्वनी तरंग निर्माण करतात. जेवढा लांब स्तंभ तेवढाच ध्वनीचा स्वर बदलतो. यामध्ये ध्वनीचा स्वर आणि तरंग याचा अभ्यास करता येतो. म्हणून यामध्ये ध्वनी निर्मिती आणि ध्वनी तरंगाचे नियंत्रण याचे तत्व समजते. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे मध्ये छिद्र असलेला एक प्लास्टिकचा डब्बा आणि त्या डब्याचे झाकण, छोटी नळी एक, मोठी बासुरी एक, एक फुगा आणि कैची. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर असे मांडून घ्यायचे. त्यानंतर हा प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा. याचं निरीक्षण करा की एक वरच्या साईडला छोटं छिद्र आणि खालच्या साईडला मोठं छिद्र आहे. आता हा मोठा पाईप घ्यायचा. इथे बघा तुमच्या लक्षात येईल याच्यावर 4 छिद्र आहे. पण दोन्ही बाजूंनी तुम्ही बघा तर हे अंतर सारखे नाही आहे. हे अंतर या भागातून छिद्र दूर आहे तर या भागातून छिद्र जवळ आहे. ज्या बाजूला छिद्र लांब आहे तो भाग पकडायचा आणि या प्लास्टिक कंटेनर मध्ये असा घालून यायचा. ते झालं. त्यानंतर हा फुगा घ्यायचा आणि याला कापायचं. आणि हा फुगा आणि याच्यावर बसवून घ्या या प्रकारे. लक्षात घ्यायचं की इथलं छोटं छिद्र दबलं नाही पाहिजे या प्रकारे. आणि हे झाकण याचं असं बसवून घ्यायचं, बंद करायचं. त्यानंतर ही छोटी नळी घ्यायची, या छोट्या छिद्रामधून घालून घ्यायची या प्रकारे. आणि ही बासुरी जिथनं छिद्राचं अंतर दूर आहे तो भाग यामध्ये मोठ्या छिद्रातून घालून घ्यायचा. या प्रकारे आपलं ध्वनी यंत्र तयार. आता इथे काय झाले आपल्याला माहिती आहे, ध्वनी ही कोणत्या वस्तूवर आदळून कंपनाद्वारे निर्माण होते. जेव्हा आपण या लहान नळीद्वारे यामध्ये हवा फुकतो त्यामुळे हे वरची झिल्ली फुकते आणि इथे ध्वनी निर्माण होतो. हे बघा या प्रकारे इथं फुगल्यामुळे इथं ध्वनी निर्माण झाला. यातून आपण काय शिकलो? पहिलं, ध्वनी स्रोत. आपल्याला माहित आहे ध्वनी ही कुठल्या ना कुठल्या वस्तूवर आदळून कंपनाद्वारे निर्माण होते. दुसरं, दाब आणि झिल्लीचा परिणाम. जेव्हा हवेचा दाब वाढतो झिल्ली वर व खाली होते आणि ध्वनी निर्माण होते. तिसरं, स्तंभाची लांबी. जेव्हा स्तंभाची लांबी कमी राहते तेव्हा ध्वनी तीव्र आवाजात येते आणि जेव्हा लांबी जास्त राहते त्याचा पिच कमी असतो, स्वर गंभीर असतो. आता जाणून घेऊया या प्रयोगाचे उपयोग. पहिला उपयोग, विद्यार्थ्यांना ध्वनी निर्मिती आणि स्वर बदलण्याची संकल्पना समजावणे. दुसरा, वाद्य निर्मितीमध्ये जिथे आपण शास्त्रीय संगीतमध्ये तंबुरा वगैरे वापरतो तिथे हे ध्वनी कशी निर्माण होते हे सांगण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.